नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे। अधिवेशनाच्या निमित्तानं सचिवालयाचे संपूर्ण कामकाज मुंबईहून नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं असून संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केलेली आहे। काय आहे त्या ठिकाणची तयारी हे जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यावाला थेट नागपूरहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर नागपूर यावाला सज्ज झालेला आहे। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। कर्टन रेझर त्याचा अत्यंत आवश्यक आहे, कारण उद्या चहापानाचा कार्यक्रम असेल। सोमवार नंतर जे काय राजकीय घडामोडी मुंबईमध्ये घडत होत्या त्या सगळ्या घडामोडी आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या नागपूरमध्ये दिसतील। बरं, नागपूरचा पारा जो आहे थंडीचा तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे, थंडी त्या ठिकाणी वाढलेली आहे। मात्र राजकीय नेते मंडळी देखील दाखल होणार आहेत, कारण राजकीय मंडळी दाखल झाल्यानंतर तिथला पारा चढणार एवढा मात्र नक्की। काय तयारी आहे या संदर्भातली ज्ञानेश्वर? अगदीच विशाल सर, आपण सांगितल्याप्रमाणे 4 दिवसाआधीच मुख्यमंत्र्यांचं सचिवालय नागपूरमध्ये दाखल झाले आणि प्रत्यक्षामध्ये विधान भवनामध्ये या ठिकाणी दाखल होऊन प्रत्यक्षात जे काही कामकाज असेल ते कामकाज या ठिकाणी करायला सुरुवात झाली आहे। मात्र उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी नागपूरमध्ये दाखल होतील। उद्या सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे जे आहे ते सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम देखील विरोधी पक्षांच्या आमदारांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मात्र उद्या दुपारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। त्यानंतर ते चहापान चा जो काही निमंत्रण आलेलं आहे सरकारच्या वतीने ते स्वीकारतात का की त्यावर बहिष्कार टाकतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सोबतच उद्या विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा उद्याच नागपूरमध्ये जे आहे ते एकूण दाखल होणार आहे। त्यामुळे सोमवारपासून जे आहे ते या अधिवेशनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि अगदी अल्प काळाचा हा अधिवेशन यंदाचं या ठिकाणी असणार आहे। 8 दिवसाचं अधिवेशन, त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने कामं जे आहे ते लोकांचे या ठिकाणी मुद्दे मांडले जातील याविषयी या अधिवेशनामध्ये एकूणच चर्चा होणार आहे। अगदीच आपण सांगितल्याप्रमाणे नागपूरमध्ये थंडी म्हणजे अगदी कडाक्याची थंडी जी आहे ती सध्याला नागपूरमध्ये पडते। मात्र नक्कीच राजकीय पारा या अधिवेशनामुळे एकूणच जे आहे ते या ठिकाणी वाढणार आहे, कारण की या अधिवेशनात आपण एकूणच जर पाहायला गेलं जवळपास 18 विधेयकं जी आहे ती मांडली जाणार आहे, ज्यामध्ये 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं जी आहे ते पटलावर ठेवली जाणार आहेत। आणि अत्यल्प काळाचा हा अधिवेशन 7 दिवसाचं असल्यामुळे जे आहे ते अगदी रात्री उशिरापर्यंत सुद्धा विधानसभेचे आणि विधान परिषदेचे असे दोन्ही सभागृहाचे कामकाज जे आहे ते या ठिकाणी चालण्याची शक्यता आहे। एकूणच सध्याला तयारी जर पाहायला जर गेली तर नागपूरमध्ये अधिवेशन काळामध्ये सिव्हिल लाईन परिसरातील जेवढेही शासकीय निवासस्थानं असतील या निवासस्थानाची जे आहे ते मागील महिन्याभरापासून जे आहे ते रंगरांगोटी आणि दुरुस्तीचं कामकाज जे आहे ते सुरू होतं, ते अंतिम टप्प्यात आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे। विधान भवन जे आहे ते अगदी सज्ज झालेले आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली दालनं जे आहे ते या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि आपले कामकाज त्यांनी सुरू केलेलं आहे। एकूणच विधान भवनाला सुद्धा रंगरंगोटी करण्यात आहे आणि विधान भवनातील सभागृह जे आहे सभागृहामध्ये अत्याधुनिक साहित्य सामग्री जी आहे ते यावर्षी सुद्धा या ठिकाणी एकंदरीत लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आरोप प्रत्यारोपाने जे आहे ते अगदीच हे अधिवेशन एकंदरीत करणार आहे, कारण की राज्यातील बहुतांश असे मुद्दे आहेत जे विरोधी पक्ष जे आहे ते विरोधी पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडले जाणार आणि सरकारला एकूण जे आहे ते घेरलं जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा, कारण नागपूरबद्दलची असलेली उत्सुकता ही महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना आहे। बरं, या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये एकूण 11 विधेयकं मांडल्याची माहिती मिळते। ते कोणते असू शकतात हे जाणून घेण्याआधी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक नेमकं कसं आहे ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक यावरती एक नजर। 8 डिसेंबर पासून नागपुरात म्हणजे येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू राहील। 13 डिसेंबरला शनिवार आहे, 14 डिसेंबरला रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील मात्र कामकाज सुरू राहील। बरं, वेळापत्रक तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता पुढे वळूयात की जसे की मी अगदी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही सभागृहांमध्ये एकूण 11 विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे, कारण शासनानं यापूर्वी घोषणा केलेल्या एकूण 6 अध्यादेशांचं विधेयकांमधील रूपांतर या अधिवेशनामध्ये केंद्रस्थानी राहणार आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेतील दुसरी सुधारणा, दुकानं आणि आस्थापना, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायती तसंच औद्योगिक नागरी सुधारणा दरम्यान महाराष्ट्र ग्राम पंचायत, जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती सुधारणा या विधेयकांचा देखील समावेश या ठिकाणी होणार आहे। या विधेयकांचं मुख्य उद्देश हे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन सुदृढ करणं आहे। जमिनींच्या तुकडे होण्यावर नियंत्रण आणणं तसंच विश्वस्त उत्पादन व्यवस्थेतील बंधनांना अधिक प्रभावी बनवणं हा देखील यामागचा मूळ उद्देश आहे। यासोबतच शासनानं या अधिवेशनामध्ये एकूण 5 नव्या विधेयकांची नोंद केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक, महाराष्ट्र जनविश्वास विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयक, महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक आणि महाराष्ट्र तिसरी पुरवणी विनियोजन विधेयकाचा समावेश आहे। बरं, या विधेयकांमध्ये महसूल, सामाजिक सुरक्षा, वित्त व्यवस्थापन, भीक वृत्ती नियंत्रण तसंच विश्वस्त व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणाऱ्या तरतुदी आहेत आणि त्यामुळे यांची सर्वदलीय पातळीवरती सखोल आणि गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात शासकीय धोरणांच्या महत्त्वाच्या विचारसरणीवरती संपन्न होणाऱ्या ही चर्चा पुढील काळात राज्याच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे। तर आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि ते म्हणजे यंदाचं अधिवेशन हे नेमकं कोणत्या मुद्द्यांनी गाजणार आहे। तर गेल्या दिवसांमधील घडामोडींचा आढावा घ्यायचा झाला तर या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठले मुद्दे सर्वाधिक चर्चेचे ठरतील, कोणते मुद्दे हे हिवाळी अधिवेशन तापवणारे ठरतील, मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा, पार्थ पवारांचा जमीन व्यवहार प्रकरण, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा आणि त्यासोबत मुद्दा हा मराठवाड्यातील शेतकरी मदतीचा सुद्धा त्या ठिकाणी तापताना दिसेल। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तर तापेलच, त्याच्या सोबतीला महिला अत्याचार आणि गौरी गरजे प्रकरण देखील या ठिकाणी तापणार यामध्ये शंका नाही। मुंबईतील मराठी अमराठीचा वाद, महायुतीतील नाराजी आणि निधी वाटपाचा मुद्दा, आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी नागपूरहून जे आपल्या सोबत यावेळेला थेट ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडणार आहे तिथून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर पुन्हा एकदा आपल्याकडे येईल। ज्ञानेश्वर, खरं तर सरकार म्हणजेच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असतात। जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की अल्पावधीचं असलेलं हे अधिवेशन मुळात आधीपासूनच चर्चेत आहे, कारण दिलेला वेळ पुरेसा नसल्याची ओरड विरोधकांकडून होते। मात्र विरोधक देखील कंबर कसून येणार, विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार। यातील प्रमुख मुद्दे ज्यामुळे नागपूरचं वातावरण तापेल, महाराष्ट्रात अधिवेशनावरती चर्चा होताना दिसेल, असे नेमके कुठले मुद्दे असू शकतात ज्यावरती या चर्चा झडतील आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील पाहायला मिळतील? ज्ञानेश्वर, अगदीच विशाल सर, आपण पाहायला गेलं तर प्रत्येकच अधिवेशनामध्ये सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो शेतकऱ्यांचा मुद्दा असतो। यावर्षी जर आपण पाहायला गेलं तर पावसाळ्यामध्ये जे आहे ते जणू मोठा प्रकोप जे आहे ते शेतकऱ्यांवरती उडवलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जे आहे ते शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं। शेकडो घरं शेतकऱ्यांचे जे आहे ते अगदी उघड्यावर आलेले होते, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक त्याची नासधूस झालेली होती। आणि त्यानंतर सरकारने जे आहे ते एकंदरीतच शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही तुम्हाला जे आहे ते मदत जाहीर करू। मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली जी आहे ते आपण सर्वांनी बघितलेली आहे। त्यामुळे दिवाळीपूर्वी जे आहे ते जे आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही जे काही नुकसान भरपाई ती देऊ, ते देणं शक्य झालं नाही। त्यानंतर टप्प्याटप्प्याने येत गेलं, मात्र तरी सुद्धा काही ठिकाणाहून जे आहे ते शेतकऱ्यांच्या तक्रारी येत गेल्या की अनेक ठिकाणी पंचनामे व्यवस्थित होत नाही। नागपूर जिल्ह्याचं जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते काही जे ग्रामीण स्तरावरील जे अधिकारी आहे, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांच्या माध्यमातून जे आहे ते पंचनामा करण्यासाठी जे आहे ते शेतकऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप आणि काही तक्रारी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्की जे आहे ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जे आहे ते विशेषतः जे आहे ते विरोधक जे आहे ते यावेळेस सरकारला घेरण्याची शक्यता आहे। सोबतच सध्याला चर्चेला असलेलं पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरण, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे संबंध जे आहे ते याच्याशी जोडले जात आहे। त्यामुळे हे प्रकरण सुद्धा पुन्हा जे आहे ते एकंदरीत तापण्याची शक्यता आहे। पार्थ पवारला कुठतरी जे आहे ते पाठीशी घालण्याचं काम केलं जाते, असं वारंवार जे आहे ते विरोधकाकडनं जे आहे ते आरोप प्रत्यारोप केलं जात होतं। आणि
तेच मुद्दा जे आहे ते पुन्हा आता जे आहे ते अधिवेशनामध्ये या ठिकाणी जे एकंदरीतच गाजण्याची जी आहे ती शक्यता आहे आणि त्याचे उत्तर देखील सरकारला जे आहे ते या ठिकाणी द्यावे लागणार आहे. आणि सोबतच महसूलमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि घोळ आणि अनेक जमिनीचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप जे आहे ते आजच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकंदरीत केला आणि ते प्रामुख्याने मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडणार असल्याचं देखील त्यांनी एकंदरीत या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते ज्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार होत आहे या मुद्द्याला धरून सुद्धा सरकारला जे आहे ते एकंदरीत विरोधी पक्षाकडून जे आहे नक्की. ते घेरण्याची शक्यता आहे. आणि सोबतच नागपूरमध्ये जे आहे ते शालार्थ आयटी घोटाळा प्रकरण ज्याचं मूळ जे आहे ते या ठिकाणाहून जे आहे ते उमटलेलं होतं आणि त्यानंतर त्याची व्याप्ती जी आहे ते राज्यभरामध्ये झालेली होती. जवळपास 3-4 महिने जे आहे ते लोटून गेलेले आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई जी आहे ते या प्रकरणात झालेली नाही. त्यामुळे नक्कीच जे आहे ते या मुद्द्याला सुद्धा पुन्हा विरोधकाकडनं जे आहे ते सरकारला घेरण्याची शक्यता आहे. कारण की हजारो कोटीचा हा घोटाळा आहे आणि अनेक बडे अधिकारी शिक्षण विभागातील यामध्ये जे आहे ते अटकेत देखील आहेत. नक्की. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने जे आहे ते विरोधक जे आहे ते सत्ताधाऱ्यांनी यामध्ये घेरण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. सोबतच मराठी आणि अमराठीचा वाद जे आहे ते आपण मुंबईमध्ये पाहतोय, तर त्या मुद्द्यावरून सुद्धा जे आहे ते विरोधकांकडून जे आहे ते सरकारला घेरण्याची शक्यता आहे. खरंच ज्ञानेश्वर, एका बाजूला सत्ताधारी विरोधकांची तयारी पूर्ण झालेली आहे, मात्र लोकशाही मराठीची देखील टीम नागपूरमधून या संपूर्ण अधिवेशनाचं अचूक आणि वेधक अशा प्रकारचं चित्रीकरण करेल, सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवेल. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद ज्ञानेश्वर. आता वळणार आहोत आपण पुढच्या बातमीकडे. खरं तर संजय केणेकर जे आहेत भाजपचे आमदार, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी त्यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे. कारण विरोधक एका बाजूला तयार असले तरी देखील सत्ताधारी मात्र उत्तरांच्या तयारीत असणार एवढं नक्की. आमच्या प्रतिनिधींशी नेमकं संजय केणेकर काय बोललेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. यावर्षी कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत थेट आपण भाजप आमदार संजय केणेकर यांच्याकडून जाणून घेऊयात. मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडले होते त्यामुळे सुद्धा बहुतांश वेळा त्याची चर्चा झाली, चर्चेतही ते मुद्दे आले. लोकशाही मराठीनं काही मुद्दे तुमच्यासोबत लावून धरलेले होते, तुम्ही ते सुद्धा अधिवेशनात मांडताय, काय सांगाल? खरं तर मागचा मुद्दा लोकशाहीने फार चांगल्या पद्धतीने उचलला आणि जे लोकांच्या मनात आहे ते लोकशाही खऱ्या अर्थानं त्याला उजागर करण्याचं काम करते. मी मागच्या वेळेस उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव फलकावर रेल्वे स्थानकाच्या घेण्यात आलं होतं. खरं तर राजपत्रित जेव्हा नोटिफिकेशन घोषित झालं त्यात 3च भाषा होत्या, परंतु निजामाच्या पठाडीतल्या काही अधिकाऱ्यांनी आजही निजामशाही दाखवण्याचं काम केलं. त्याच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी तगादा लावला, पाठपुरावा करा, आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्या पद्धतीने प्रतिसाद दिला. ते नामफलकावरचं उर्दू भाषेतलं नाव त्यांनी पुसून टाकलं. इतिहास मिटवून टाकायचा, प्राचीन मंदिरं संपवून टाकायची ही जी मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीला ठेचण्याचं काम मी या अधिवेशनात करणार आहे आणि ते उघड पाडणार आहे. याला मी जबाब विचारला कमिशनरांना की हे असं का घडलं, त्यांना उत्तर देता आले नाही. प्राचीन संस्कृती आणि खऱ्या अर्थानं पौराणिक आमचे जे मंदिर आहे हे आमचे खऱ्या तर अधिष्ठान आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. संजय केणेकर यांच्याशी बातचीत केल्यानंतर स्पष्टपणे दिसतंय की ते देखील ते उत्तर देण्यासाठी तयार आहेत. दुसरीकडे भाजपचेच आमदार प्रवीण तायडे यांच्याशी सूरज दहाट आमचे प्रतिनिधी यांनी केलेली बातचीत देखील आपण पाहूयात. नागपुरामध्ये जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार प्रवीण तायडे. तो काय सांगणार, यापूर्वी तुम्ही जिल्हा परिषद गाजवलं, आता थेट विधानसभेमध्ये तुम्ही पोहोचणार आहेत, कशा प्रकारे अमरावती जिल्ह्यासह तुमच्या मतदारसंघातल्या समस्या तुम्ही मांडणार आहे, नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत? अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. अपूर्ण प्रकल्प आहेत, वासनी प्रकल्प आहे, राजना प्रकल्प आहे, त्याच्यानंतर राजुरा प्रकल्पाचा समावेश करून घेण्यात आला, म्हणजे त्या गावांचा समावेश त्याच्यात करून घ्यायचा आहे. आणि जो सानुग्रह अनुदान आहे ते सुद्धा त्याचं सुद्धा वाटप झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं ते येईलच, परंतु लोकांचे निवेदन येतात त्याच्या माध्यमातून मी ते पण उचलणार आहे. वेळोवेळी या मुद्द्याला बगल देण्यात आलेली आहे आणि स्वाभाविक आहे की एक जिल्हा होणार नाही. जे प्रस्तावित जिल्हे आहेत महाराष्ट्रात 21-22 जिल्हे, त्यांचा सुद्धा समावेश जेव्हा एका दमानच सर्वच जिल्हे होईल तेव्हा याचा सुद्धा समावेश होईल. आली गोष्ट पांदन रस्त्याची, तर पांदन रस्त्याचं एक धोरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात गठीत केलेलं आहे. एक धोरण ठरवलेलं आहे. त्या धोरणानुसार पांदन रस्ते जवळपास म्हणजे 1200 पांदन रस्ते 1250 पांदन रस्ते माझ्या मतदारसंघातले येतात, ते सुद्धा पूर्णत्वात जाईल याची मला निश्चित. रोजगाराचा प्रश्न असेल, पांढऱ्या रस्त्याचा प्रश्न, ज्या काही संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या असेल आणि ज्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या संपूर्ण समस्या जे मी या अधिवेशनामध्ये मांडणार असल्याची माहिती जी आहे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेली आहे. सूरज दहाट,
लोकशाही मराठी, अमरावती. बरं, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हिवाळी अधिवेशन नागपुरातच का भरतं. मात्र ज्यांना माहीत नसेल त्यांनी ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे की नागपूर करारानुसार दरवर्षी नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन पार पडत असतं. अधिवेशन हे सरासरी 1 महिना चालावं आणि त्यात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणं हा विदर्भाची राजधानीमध्ये अधिवेशन घेण्यामागील मुख्य हेतू आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन केवळ 1 आठवड्यांचं आहे. बरं, थोडं इतिहासात डोकावून पाहूयात. नागपुरामध्ये विधानसभेचं पहिलं अधिवेशन हे 10 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 1960 या कालावधीत पार पडलं. तब्बल 27 दिवस चाललेल्या या अधिवेशनानंतर 1968 मध्ये 18 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये 28 दिवस कामकाज झालं, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा कालावधी मानला जातो. दुसरीकडे 1989 मध्ये 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीमध्ये केवळ 5 दिवसांच्या अधिवेशनाला सर्वात कमी कालावधी म्हणून नोंदवलं गेलं. 1986 मध्ये नागपुरामध्ये 2 अधिवेशन पार पडली होती. 6 ते 24 जानेवारी आणि 24 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर ही घटना एकमेव आहे. बरं, त्यानंतर नागपूर अधिवेशनाचा कालावधी सातत्यानं घटत गेला. 2025चं हिवाळी अधिवेशन हे केवळ 8 ते 14 डिसेंबर या एका आठवड्यापुरतं ठरवलं गेलेलं असून या दरम्यान येणाऱ्या शनिवार आणि रविवार या कामकाजासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, असं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्येच ठरलेलं आहे. तर एकंदरीत नागपूर अधिवेशन, त्याची तयारी, लोकशाही मराठीची टीमही तयार आहे, याच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.